पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे, 4 ते 5 महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे। आपण या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहात का? भारतीय जनता पक्ष मोर्शी विधानसभेची उमेदवारी मलाच देईल यामध्ये मला कुठेही शंका वाटत नाही। अशी चर्चा आहे मतदारसंघात की हा मतदारसंघ महायुतीतून राष्ट्रवादीला सुटेल, यात कितपत सत्यता वाटते? याच्यामध्ये मला कोणतीही शक्यता दिसत नाही, कारण वर्धा लोकसभा निवडणुकीमध्ये मोर्शी मतदारसंघामध्ये 15,000पेक्षा जास्त मताचा लीड हा भारतीय जनता पक्षाला मिळाल्यामुळं या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर वरुड। आमचा मोबाईल नंबर 9420 72 14 28 95 95 11 0495। नमस्कार, मी अविनाश बनसोड। आपल्या सर्व दर्शकांचं अमरावती टुडे न्यूजच्या या कट्ट्यावरती मनपूर्वक स्वागत। मंडळींनो, येणाऱ्या 4 ते 5 महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून वरुड मोर्शी मतदारसंघावरती संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। खरं तर भाजपकडून एकदा विजयी झालेले डॉक्टर अनिलजी बोंडे हे पराजय झाले आणि त्याच्यानंतर ते राज्यसभेवर गेल्यानंतर वरुड मोर्शी मतदारसंघात भाजपचं नेतृत्व कोण करणार या चर्चेला खरं तर उधाण आलेलं आहे। या चर्चेसंदर्भात अनेक संभ्रम आहे, नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न देखील आहे आणि डॉक्टर अनिलजी बोंडे हे राज्यसभा खासदार झाले तेव्हापासून भाजपमध्ये उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक देखील असल्याचं दिसते आहे। येणाऱ्या 4 ते 5 महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून आता कुठेतरी उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक असून अनेक जणांच्या नावांची चर्चा देखील होत आहे। अशातच एक नाव आघाडीवर असणारं म्हणजे भाजपकडून चंदूभाऊ यावलकर यांना उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा आहे आणि या संदर्भात सर्व गोष्टींसाठी चर्चा करण्यासाठी आणि अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आज आपल्या कट्ट्यावरती आपण चंदूभाऊ यावलकर यांना आमंत्रित केलाय। खूप खूप स्वागत आपलं आमच्या या कट्ट्यावरती। भाऊ, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे, 4 ते 5 महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे। आपण या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहात का? निश्चितच भारतीय जनता पक्ष मोर्शी वरुड विधानसभेची उमेदवारी मला देईल असा मला विश्वास आहे आणि त्यामुळं मीच मोर्शी विधानसभेचा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार राहील। म्हणजे महायुतीतून भाजपकडे उमेदवारी येईल आणि भाजप तुम्हाला उमेदवारी निश्चितपणे देईल असं तुम्हाला म्हणायचं? हो। आपण बघू शकतो कुठेतरी भाजपमध्ये अनेक जण विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असताना खरं तर चंदूभाऊ यावलकर यांनी एक मोठा दावा केलेला आहे की त्यांनाच भाजप उमेदवारी देणार। असो अनेक गोष्टी आहेत। भाऊ, अशी चर्चा आहे मतदारसंघात की हा मतदारसंघ महायुतीतून राष्ट्रवादीला सुटेल, यात कितपत सत्यता वाटते? याच्यामध्ये मला कोणतीही शक्यता दिसत नाही, कारण वर्धा लोकसभा निवडणुकीमध्ये मोर्शी मतदारसंघामध्ये 15,000पेक्षा जास्त मताचा लीड हा भारतीय जनता पक्षाला मिळाल्यामुळं हा मतदारसंघ भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही आणि भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार या ठिकाणी उभा राहील यामध्ये मला कोणतीही शंका वाटत नाही। नुकत्याच झालेल्या वर्धा लोकसभा निवडणुकीमध्ये 6 मतदारसंघांपैकी 5 मतदारसंघांमध्ये भाजप पिछाडीवर आहे आणि एकाच मतदारसंघात रामदासजी तळस यांना लीड आहे, तो म्हणजे वरुड मोर्शी मतदारसंघ। म्हणूनच महायुतीतून भाजपला हा मतदारसंघ सुटू शकतो असा दावा चंदूभाऊ यावलकर यांनी केलेला आहे। भाऊ, माझा पुढचा प्रश्न आहे की अनेकदा या राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही वावरत असताना असं दिसून येते की या वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये विधानसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये अंतर्गत वाद आहे। निवडणूक प्रमुखांचे 2 पदे आहेत, जिल्हा उपाध्यक्षांचे खूप सारे पद आहेत,
आणि त्याच्यामुळं अनेकांमध्ये रस्सीखेच आहे, अंतर्गत वाद आहे. आपण देखील इथल्या निवडणूक प्रमुखांच्या कार्यक्रमांमध्ये दिसत नाही. काय वाटतं, तुम्ही देखील या अंतर्गत वादात सहभागी आहे? खरोखर अंतर्गत वाद आहे का भाजपमध्ये? मी उपस्थित राहत नाही हा तुमचा प्रश्न बरोबर नाही. ज्या वेळेला मी गावात नसतो, शहरात नसतो, त्यावेळेस जर कार्यक्रम झाला तर त्यावेळी मी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही. त्याच्यामुळं अंतर्गत वादाचा विषय जर म्हटला तर माझ्याकडून कोणताही अंतर्गत वाद नाही. माझं सगळ्यांसोबत चांगले प्रेमाचे संबंध आहे. आणि राजकारण म्हटलं म्हणजे इच्छुक उमेदवार जेव्हा जास्त होतात तेव्हा चढाओढ ही पक्षामध्ये राहते. तर भारतीय जनता पक्षामध्ये इच्छुक उमेदवाराची संख्या ही जास्त आहे आणि त्यामुळे ही जी चढाओढ आहे सुरू असणार, ही सुरू राहणार आहे. बरं, या चढ उतारामध्ये, या उडाउडीच्या राजकारणामध्ये अनेक जण इच्छुक असल्याच्या या गोष्टींमध्ये जर भाजपकडून एखाद्या दुसऱ्या उमेदवाराला संधी देण्यात आली आणि तुम्हाला डावलण्यात आलं तर आपली कुठली भूमिका असणार आहे? मी लहानपणापासून सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये काम करत आहे आणि माझा परिवारसुद्धा आज आपण पाहताय जवळपास 65 वर्षापासून राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करते आहे. आणि माझ्या परिवाराचं सामाजिक व राजकीय कार्य पाहता भारतीय जनता पक्ष मोर्शी विधानसभेची उमेदवारी मलाच देईल यामध्ये मला कुठेही शंका वाटत नाही. निश्चितच भाजप तुम्हाला उमेदवारी देईल असा तुम्ही विश्वास व्यक्त करत आहे. म्हणजे आपल्याला विधानसभा निवडणूक लढायचा आहे, हे ठामपणे आपला निर्णय आहे. अशात विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरत असताना विद्यमान आमदार देवेंद्र भुयार असं सांगत असतात की मी या मतदारसंघात आतापर्यंत कुठल्या आमदाराने जितका निधी आणला नाही तितका निधी मी आणलेला आहे. आणि त्यांचे विकास कामं बघत असताना या सर्व आव्हानांना त्यांच्यासमोर या निवडणुकीच्या रिंगणात कसं उतरणार, कसं नागरिकांमध्ये काय सांगणार? मतदारसंघासाठी, मोर्शी विधानसभा मतदारसंघासाठी माझं प्लॅनिंग हे तयार आहे. संपूर्ण मतदारसंघात करावयाची विकास कामं, करावयाची सामाजिक कामं आणि तळागाळातल्या माणसाची कशा पद्धतीनं सेवा केली पाहिजे, सर्वसामान्य माणसाला कसा न्याय मिळवून दिला पाहिजे हे मी चांगल्या पद्धतीनं जाणतो. आणि त्यामुळं मोर्शी विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पक्षानं जर मला उमेदवारी दिली तर निश्चितच मी कोणत्याही आमदारापेक्षा कुठंही कमी पडणार नाही आणि निश्चितच सरस काम मी या मोर्शी मतदारसंघामध्ये करून दाखवीन हा मला विश्वास आहे. बरं, ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना 2014ची निवडणूक आठवते की डॉक्टर अनिलजी बोंडे यांच्या विरोधात तुम्ही विधानसभेची उमेदवारी घेतलेली होती आणि ते आटेकाटेकी टक्कर म्हणून ते निवडणूक झालेली होती. अशात आपल्याला भरपूर असे मतं देखील मिळालेले होते. आणि हे असताना 2019 मध्ये पुन्हा तुम्ही डॉक्टर बोंडेंसोबत गेले आणि त्याच्यानंतर त्यांच्यासोबत जाताना त्यांना कुठंतरी म्हणजे त्या निवडणुकीमध्ये साथ देताना कुठलं काही गुप्त भेट झालेली होती का? त्यात काही ठरलं होतं का? पुढच्या निवडणुकीच्या अनुषंगानं कुठल्या जागा वाटपाच्या संदर्भात काय चर्चा झाली होती? खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे आमचे नेते आहेत आणि येणारी विधानसभा निवडणूक मोर्शी मतदारसंघाची असो की जिल्ह्याची असो त्यांच्या नेतृत्वाखालीच लढल्या जाईल आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली लढल्या जाईल. शेवटी भारतीय जनता पक्ष हा तिकीट देताना आता ही विधानसभेची निवडणूक आहे त्यामुळं पूर्ण विचार करून, समग्र विचार करून या विधानसभा मतदारसंघाची जी तिकीट आहे ही मला देईल असं मला वाटते. बर, निश्चितच तुम्हाला हा विश्वास आहे की भाजप तुम्हालाच उमेदवारी देणार. आपण बघू शकतो
चंदूभाऊ यावलकर यांनी 2014ची विधानसभा निवडणूक लढवलेली आहे. जवळपास 5 वेळा ते नगरसेवक म्हणून वरुड शहरामध्ये काम करत आहे. जवळपास 25 ते 30 वर्ष त्यांना या क्षेत्रात झालेले आहे आणि राजकीय वारसा असल्या कारणाने ते आधीपासूनच राजकारणाशी त्यांचा संबंध आहे आणि ते समाजसेवा देखील करत आलेले आहे. या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही राजकारणात काम करत असताना अनेक पक्ष बघितले, तुमचा स्वतःचा एक वरुड विकास आघाडी म्हणून होतं आणि अपक्ष देखील आपण निवडून आलेले आहेत. सगळ्या गोष्टी करत असताना भाजपमध्ये प्रवेश करावा हे कुठल्या क्षणी वाटलं आणि का भाजप पक्ष आवडला आणि का त्याच्यामध्ये तुम्ही प्रवेश केला? डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब आणि मी 2014मध्ये निवडणूक लढलो. नंतर भारतीय जनता पक्षाची शिवसेनेची त्यावेळेला युती होती, युती नव्हती, तुटली होती 14मध्ये आणि पुन्हा 19मध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना पक्ष यांची युती झाली आणि मग त्या अनुषंगानं मी डॉक्टर अनिलजी बोंडे यांच्यासोबत जुळलो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाची युती असल्यामुळं आम्ही काम केलं. दुर्दैवानं डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब यांचा पराभव झाला आणि त्यानंतर लवकरच त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली. तर राजकारणामध्ये जेव्हा काही घडते तेव्हा आपण म्हटलं की बुवा काही तुमचं ठरलं का किंवा काय जे तुम्ही प्रश्न विचारला, तर मला असं वाटते की येणारा समय, येणारा काळच या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला उत्तर देईल. बरं, विधानसभा निवडणूक लढायची आहे आता तुमचं जे आहे हे निष्पन्न झालेलं आहे आणि लढायचीच आहे असं तुमचं मत आहे. कशी तयारी केली? कित्येक वर्षापासून काम करत आहात आणि कसं या मतदारसंघाचा जो संपर्क आहे, खूप मोठा मतदारसंघ आहे, 2 तालुके यामध्ये येतात, कसा संपर्क ठेवलेला आहे, काय रणनीती आखली आहे? मी सुरुवातीला तुम्हाला सांगू इच्छितो की मला जे आमदार होण्याची मनीषा आहे की या मतदारसंघाचा मी आमदार झालो पाहिजे, हा जो विषय आहे, जी माझी भावना आहे, याच्या मागं एक प्रामाणिक कारण आहे की सर्वसामान्य माणसाची, सर्वसामान्य लोकांची, तळागाळातल्या लोकांची सेवा करणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये संधी सामान्य माणसाला उपलब्ध करून देणं, हा या मागचा माझा उद्देश आहे. आता मी जेव्हा दोन्ही तालुक्यामध्ये फिरतो आणि सगळे ग्रामीण भागामध्ये फिरतो, अतिशय दुरावस्था अनेक विषयामध्ये आढळून येते. लोकांचं जीवनमान उंचावलं पाहिजे, सर्वसामान्यांचा जीवनस्तर वाढला पाहिजे, यासाठी मला या आमदारकीचा उपयोग करून घ्यावायचा आहे. शेवटी मला आमदार जे व्हायचं आहे हे धनसंपत्ती मिळवण्यासाठी किंवा समाजाचं शोषण करण्यासाठी व्हायचं नाही. मला जे आमदारकी पाहिजे आहे हा तळागाळातल्या सामान्य माणसाच्या हितासाठी पाहिजे आहे, यातून जास्तीत जास्त लोकहित साधण्यासाठी पाहिजे आहे, लोकांचं कल्याण झालं पाहिजे, ही यामागं माझी प्रामाणिक भावना आहे. आणि म्हणून आणि मी सुद्धा, माझा परिवारसुद्धा वर्षानुवर्ष राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करतो आहे. जे लोक आता आम्हाला सर्व लोक जवळपास ओळखतात, तर त्यांनासुद्धा याची जाणीव आहे, आमच्या कामाची जाणीव आहे. तर हा कामाचा दायरा वाढला पाहिजे, विस्तार, सेवेचा विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या लोकांना आमच्या सेवा कार्याचा लाभ झाला पाहिजे, यासाठी आम्हाला आमदारकी पाहिजे आहे. व्यक्तिगत हितासाठी मला आमदारकी नको किंवा व्यक्तिगत हित साधण्यासाठी मी आमदार होऊ इच्छित नाही. आपण बघू शकतो, हे होते चंदूभाऊ यावलकर, ज्यांनी जवळपास 25 वर्ष म्हणून नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. 2014ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवलेली आहे आणि कुठेतरी सन्मानजनक मते देखील त्यावेळी त्यांनी घेतलेली होती आणि म्हणूनच विधानसभेचा एक चेहरा म्हणून चंदूभाऊ यावलकर यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र मतदारसंघात भाजपकडून अनेक नाव आणि अनेक उमेदवारीसाठी इच्छुक असल्यानंतर
चंदूभाऊ यावलकर यांनी केलेला जो दावा आहे तो कुठेतरी राजकीय भूकंप टाकणारा आहे आणि मतदारसंघात या मुलाखतीनंतर अनेक चर्चांना उधाण देखील येणार आहे. कारण चंदूभाऊ यावलकर यांनी एक मोठा दावा केलेला आहे की भाजपकडून त्यांनाच उमेदवारी मिळणार असा दावा त्यांनी केलेला आहे. मात्र असो, अशाच काही प्रश्नांची उत्तरे, अशाच काही नवनवीन मुलाखती आम्ही तुमच्यासाठी नेहमी घेऊन येणार आहोत. आजच्या या मुलाखतीत एवढंच. पाहत राहा अमरावती टुडे न्यूज. नमस्कार. आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 9373 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा. वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा.